महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाचे महात्म्य, संत परंपरा व फड परंपरा पहा हबप विठ्ठल पाटील काकाजी यांच्याकडून, तसेच सोबत पहा संत मुक्ताई जनाई बहिणाबाई महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। मी विठ्ठल पाटील, अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र। आता आपल्यासोबत मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या चालू असलेल्या मालिकेमध्ये आज मुलाखतीसाठी आलेले आहेत भक्त पुंडलिक फडाचे प्रमुख हरिभक्त पारायण माधव महाराज शिवणीकर तात्या। तात्या, आपलं स्वागत आहे। आता तात्या, आपण सर्व समाजाला सांगावं, यापूर्वी सदानंद मोरे सरांनी वारकरी संप्रदायाचा इतिहास, कीर्तनाची परंपरा, हरिपाठाची परंपरा सांगितलेली आहे। आता आपण पुंडलिका भेटी परब्रह्मा लेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, हे नेमकं काय आहे हे थोडंसं आमच्या समाजाला व्यवस्थित सांगावं। कारण 800 वर्षात ही परंपरा कीर्तनाच्या माध्यमातून फडकरी बांधवांनी सांभाळलेली आहे। आपण भक्त पुंडलिकांच्या फडाचे प्रमुख आहात। पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा ही आरती नामदेवरायांनी लिहिली। अरे वा। आणि आज संप्रदायामध्ये पुंडलिकरायांची आरती म्हणून तीच आरती पुंडलिकरायाच्या मंदिरामध्ये म्हटली जाते। तर खरा इतिहास असा आहे की पुंडलिकराय म्हणजे एक सदाचरणी सत्वशील अशा मातेपित्याच्या पोटी जन्माला आलेले एक साधू महात्मे होते। पुंडलिकराय सुरुवातीच्या काळामध्ये मातृपितृभक्त नव्हते। अच्छा। पण त्यांचे विरोधकही नव्हते। जसं आपण सामान्य माणसं आपल्या आईवडिलांच्या समोर बरोबर वागतोय, आपण त्यांचा द्वेषही करत नाही आणि त्यांना डोक्यावर घेऊनही नाचत नाही, म्हणजे सामान्य माणसाप्रमाणे त्यांचं जीवन होतं की त्यांना द्वेष करत होते, त्यांच्याशी भांडत होते, बोलत नव्हते वगैरे, असं काही प्रवाद समाजामध्ये पसरलेले ते सर्व चुकीचं आहे। पण एवढं शक्य नव्हतं। ते पुंडलिकराय लग्न झालं। लग्न झाल्यानंतर आईवडील म्हटले आपण काशीला जाऊन येऊ, आणि पुंडलिकराय आईवडील आणि पत्नीला घेऊन काशीला निघाले। ते काशीला गेले। आपलं निघाल्यानंतर रस्त्यामध्ये कुक्कुट स्वामींचा आश्रम लागला। त्या आश्रमामध्ये मुक्कामाला थांबले। तिथं गेल्यानंतर त्याने सहज विचारलं, तिथून काशी जवळ होती, महाराज इथून काशी किती अंतरावर आहे? कुक्कुट स्वामी म्हणजे मातृपितृभक्त। त्याने हात जोडून सांगितलं, किंवा काशी इथून किती अंतर आहे मला काही माहिती नाही, मी काही कधी काशीला गेलो नाही। अरे वा। म्हटलं एवढ्या जवळ असून तुम्हाला माहिती नाही? ते म्हटले हो, कारण माझ्या दृष्टिकोनातून सर्व तीर्थ आईवडिलांच्या ठिकाणी आहेत, म्हणून त्या आईवडिलांची मी सेवा करतो। सकळ तीर्थांचे धुरे जी एका माता पितरे, म्हणजे सर्व तीर्थाचं माहेरघर आईवडील आहेत। मी त्यांची सेवा करत राहतो, मी कुठेही जात नाही, कुठेही येत नाही। पुंडलिकरायाला आश्चर्य वाटलं, त्यांना काही बोलले नाहीत। त्या दिवशी मुक्कामाला राहिले। सर्वसाधारण तिसऱ्या प्रहरामध्ये, म्हणजे पहाटेची वेळ, त्या तिसऱ्या प्रहरामध्ये 3 स्त्रिया अत्यंत विद्रूप अशा अवस्थेतल्या त्या आश्रमामध्ये आल्या।
कोणी झाडून काढू लागलं, कोणी ते कचरा भरून टाकू लागलं. त्या सर्वांनी मिळून सर्व आश्रम स्वच्छ केला, सडा संमार्जन केलं, रांगोळी घातली बर. आणि कुकुटस्वामीचं दर्शन घेतलं आणि परत निघाल्या. त्या ज्यावेळेस आल्या त्यावेळेस अत्यंत विद्रूप होत्या आणि परत निघाल्या त्यावेळेस त्या तिघींची शरीरं अत्यंत दिव्य झाली होती. अरे बाप. पुंडलिकाने ते पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणलं येते वेळेस या अशा होत्या आणि जाते वेळी एवढ्या सुंदर कशा काय सुस्वरूप झाल्या. बर. पण त्या दिवशी पुंडलिकाला त्यांना काही भेटले बोलले नाहीत. त्या दिवशी त्यांनी मुक्काम तिथंच गेला आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्या परत निघाल्या त्यावेळेस त्यांना सामोरे गेले, हात जोडले आणि प्रार्थना केली. म्हटलं तुम्ही नेमकं आहेत कोण? येते वेळी तुमचे शरीराचे विचित्र असतात विद्रूप आणि जाते वेळेस एवढे सुंदर शरीर तुमचे आहेत. त्या स्त्रियांना विचार. त्या स्त्रियांना त्यांनी विचारलं. त्यांनी पुंडलिकाकडे पाहिलं, हसल्या आणि म्हटल्या, पुंडलिका आम्ही 3 तीर्थ आहोत, गंगा, यमुना आणि सरस्वती. अरे बाप. मग त्यांनी विचारलं, मग असं येते वेळेस तुमची अवस्था अशी होती आणि जाताना अशी कसं काय? त्यांनी सांगितलं, दिवसभरामध्ये जे काही पाप केलेले लोक आहेत ते आमच्यामध्ये स्नान करतात, आमच्या पात्रामध्ये, आणि त्याचे दोष आमच्याकडे येतात आणि ते दोष घालवण्यासाठी म्हणून आम्हाला कुकुटस्वामीसारख्या साधूच्या आश्रमात जावं लागतं. अरे बाप. मग इथं आम्ही अशी सेवा केली म्हणजे आमचं मूळ रूप आम्हाला प्राप्त होतं, आमच्या ठिकाणचं सगळं पाप निघून जातं. म्हणजे हे काय करतात? म्हटले काही नाही, फक्त आईवडिलांची सेवा करतात. अरे बाप. तू सुद्धा तीर्थ वगैरे करत फिरण्यापेक्षा आईवडिलांची जर सेवा केलीस तर तुला सुद्धा हा अधिकार प्राप्त होईल. मग ते मातृपितृ भक्त पुंडलिक झाले. हा, मग आणि तिथून- मग जी ही परंपरा आहे की पुंडलिका भेटी परब्रह्म आले का, आणि मग भक्त पुंडलिकाला भेटायला विठ्ठल आले आणि मग पंढरपूर तीर्थक्षेत्र झालं हो. असं म्हणतात. नाही, त्याच्यामध्ये काही प्रवादही आहेत. मुळामध्ये कसं, पुंडलिकरायांना भेटण्यासाठी देव आले हे बरोबर आहे, हां. पण पुंडलिकराय त्यांना भेटण्यासाठी तिथं आले याचा अर्थ असा नाही की अगोदर ते तिथं नव्हते, किंवा याचा अर्थ असाही नाही की तिथं विठेवरती देव उभं राहिल्यानंतरच ते पंढरपूर झालं, असं नाही. असंही नाही. नामदेवरांचा अभंग आहे, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. वैकुंठ म्हणून. हा, वैकुंठ निर्माण करण्याच्या अगोदर भगवान परमात्म्याने पंढरपूर निर्माण केलं. अरे बाप. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. हा पंढरपूरचा इतिहास आहे. मग हे भक्त पुंडलिक तर आपण म्हणाला तिथे आई वडिलांचे हे झाले, मग ते पंढरपूरला हा, काय म्हणजे त्यांचं आई वडिलांचे भक्त तिथं झाले. हां. आता इथून परत जाण्यापेक्षा इथपर्यंत आलोच आहोत तर म्हणून काशीला गेले ते. अच्छा. तिथं स्नान वगैरे केलं गंगेमध्ये आणि भगवान शंकराची उपासना त्यांनी केली काशीमध्ये. हा, आणि भगवान शंकराची उपासना केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी वरमृही म्हटलं. पुंडलिकरायांनी सांगितलं, काय मागायचं मला काही कळत नाही म्हटले. अच्छा. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही द्या. मग भगवान शंकराने सांगितलं, तू आई वडिलाची सेवा तर सध्या करतोच आहेस, तू काय कर. त्यांनी एक लोखंडाचा दंड दिला भगवान शंकराने भक्त पुंडलिकांना. भक्त पुंडलिकांना, आणि तो दंड देऊन सांगितलं की तीर्थयात्रेला सुरुवात कर. ज्या तीर्थामध्ये हा दंड तरेल अरे वा. त्या तीर्थाच्या काठावरती झोपडी बांधून आई वडिलांची सेवा करत बस, परब्रह्म येऊन तुला भेटेल. आणि मग पुंडलिकराय आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रा करत निघाले. प्रत्येक तीर्थामध्ये स्नान केलं की आपल्या बरोबरच तो दंड सोडायचा, लोखंडाचा. लोखंडाचा. हा, म्हणजे पात्रामध्ये. हा, पाण्यात. पाण्यात तो बुडायला लागला की हातात उचलून घ्यायचा, स्नान करायचं, आई वडिलांना स्नान घालायचं, पण पुढच्या प्रवासाला निघायचं. असं करत करत ते दिंडीरवनामध्ये आले. आता जिथं पंढरपूर आहे तो परिसर सगळा जंगल परिसर, बर. त्याला दिंडीरवन हे नाव. दिंडीरवनामध्ये आले. तिथं लोहदंड तीर्थ म्हणून आता जे आहे ते तीर्थ होतं, भीमा वाहत होती. आणि काय आहे, आता लोहदंड तीर्थाचं स्वतंत्र अस्तित्व नंतर त्यांनी निर्माण केलं.
पण हे सगळी तीर्थ चंद्रभागेमध्येच आहेत. सूर्यतीर्थ वगैरे बरीच माहिती आहे त्याच्यामध्ये. त्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर त्यांनी आपल्याबरोबर असणारा दंड सोडला. आणि आश्चर्य असं की तो दंड त्या तीर्थामध्ये तरला, पाण्यावर तरंगला, बुडाला नाही. बुडाला नाही. आणि तो दंड तिथं तरल्यानंतर त्यांना वाटलं भगवान शंकराने आपल्याला जे सांगितलंय ते आता आपण इथं करायचं. हेच तीर्थक्षेत्र आहे. म्हणून तिथं आता जिथं मंदिर आहे त्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये त्या मंदिराच्या जागेवर अगोदर पुंडलिकाने झोपडी बांधली. अच्छा. आणि तिथं आईवडिलांची सेवा करत उभे राहिले, बसून राहिले. आता याला जरी पुराणामध्ये माहिती असली आणि जर कोणाला त्याची शंका वाटत असेल तर आजही लोहदंड तीर्थ किंवा त्याच्या पुढे चंद्रभागेच्या पात्रामध्ये दगडाचे नाव पाण्यावर तरंगते, बुडत नाही. बुडत नाही. आणि ते मी स्वतः सोडून पाहिलेली आहे. मग ते आलेल्या भक्तांना ते पाहायला हो. देतात, पाहायला दाखवतात. पण आता गर्दी खूप वाढली. नाही पण त्याची प्रचिती आजही आहे. आजही आहे. पंढरपूर आणि तो दिंडीरवन त्या परिसरातली सगळी मंदिरं ही कोळी समाजाकडे होती. मग ते घटना घडत गेल्या. जसं बडव्याकडचं मंदिर शासनाकडे गेलं तसं कोळी समाजाकडचं मंदिर बडव्याकडे गेलं, विठ्ठलाचं मंदिर. आणि त्या मंदिराला संलग्न असणारी अनेक मंदिरं, ती मंदिराची संलग्न असल्यामुळं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती असं आहे. मंदिर समिती नाही, मंदिरे अशी किती आहेत एकूण? आहे त्याची यादी आहे. अच्छा. त्यामुळे ते कोळी समाज मूळचा तिथला दिंडीरवनातला. नंतर मग हे बाकीचे सगळे आहेत. आणि मग तिथं नाही, त्यावेळेस मी आमच्या त्या मुलांना म्हटलं, पुजारी कोळ्यांच्या मुलांना, अरे म्हटलं ते नाव मला दाखवा की रे म्हटलं, बर. मी एवढी परंपरा सांगतोय. असल्याने म्हणले महाराज तुम्हीच घ्या तुमच्या हाताने सोडा. अरे वा. मग ते नाव मी घेतली आणि चंद्रभागेच्या पात्रामध्ये सोडली. अक्षरशः ती छानपैकी तरंगत होती अशी. आणि फार जड आहे ते. होय ना. हलकी नाही. मला अगोदर काय वाटलं खालची बाजू तेवढी दगडी असेल आणि बाकी साईडने त्याला लाकड वगैरे बसवले असतील, पण ती फार जड आहे. पूर्ण दगडाची आहे. पूर्ण दगडाचे नाव आहे आणि अशी मोठी आहे. अशी उचलताना ताकद लावावी लागते. आणि ती पाण्यावर पाण्यावरती तरंगते आज. आणि म्हणून भक्त पुंडलिक तिथं स्थायिक झाले. पुंडलिकराय तिथं स्थायिक मग झाले. तिथं विठ्ठल म्हणजे कसे आले किंवा भगवान. आणि तिथं स्थायिक झाल्यानंतर आईवडिलांची सेवा करू लागले. आता भगवान शंकराने आशीर्वाद दिला होता, वरदान दिलं होतं की तुला तिथं प्रब्रह्म येऊन भेटेल. मग इकडचा थोडासा इतिहास वेगळा आहे. अनेक प्रमाण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जातात. द्वारकेचे केणे आली याची ठाया, सवे भक्तराया चोजवीत, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता वगैरे. पण ही सगळी प्रमाणं जरी वेगवेगळ्या ठिकाणची असली तरी सर्वांचा संदर्भ एकच. गोकुळामधून वैकुंठाचा परमात्मा, वैकुंठीचा देव अनिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिकू, वैकुंठातला परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाला. गोकुळामधून तो द्वारकेला आला आणि द्वारकेवरून रुक्मिणी मातेचं निमित्त केलं. अच्छा. आणि मग तो गोपाळ बरोबर गाई गोपाळ घेतले, एकटा आला नाही. अच्छा. गाई गोपाळ घेतले आणि ते गाई गोपाळ आता गोपाळपूर नावाची जी वस्ती आहे तिथं भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे. हो. तिथं सगळ्यांना थांबवलं. अच्छा. आणि परमात्मा पुढे जंगल भाग लागला, तिकडं वरती जंगल नव्हतं. मग जंगलामध्येही कुठे या सगळ्यांना घेऊन जातो, मी इथंच थांबा म्हटले, मी जाऊन येतो. त्यांना तिथं उभं केलं आणि आपण स्वतः परमात्मा जंगलामध्ये शिरले. आता लोकोबाईचं मंदिर म्हणून गोविंदपुऱ्यामध्ये आहे, चंद्रभागेच्या काठावर. बर. रुक्मिणी माता तिथे येऊन बसलेली होती. तिथे गेले, रुक्मिणी मातेची समजूत घातली आणि परत त्याच मार्गाने आले. आणि येत असताना पुंडलिकराय तिथं त्यांना दिसले. पुंडलिकरायला सांगितलं, अरे मी आलो आहे तुला दर्शन देण्यासाठी. मग तसं म्हटल्यानंतर पुंडलिकराय म्हटले, आता मी सध्या आईवडिलाची सेवा करतोय, तुम्ही काय करा, थोड्या वेळ उभा राहा. मग कुठं उभा राहा, खाली सगळं दलदलीचा भाग चिखल होता. मग पुंडलिकरायने एक वीट उचलली आणि फेकली, म्हणले विटीवरती उभा राहा.
साक्षात सृष्टीच्या परमात्म्याला. आणि का वेळ नव्हता तर आईवडिलांची सेवा. त्यांना वाईट वाटलं नाही, आनंद वाटला. परमेश्वराला. आईवडिलासाठी म्हणून हा मला थांबायला सांगतोय. आनंद वाटला. परमात्मा उभे राहिले. आणि मग मातृपितृसेवा झाल्यानंतर आईवडिलांना झोप लागली की मग पुंडलिकराय त्याच्याकडे गेले, दर्शन घेतलं आणि मग क्षेमकुशल विचारलं. आता प्रश्न निर्माण होतो ती वीट कुठली. त्यावेळी काही विटेचा कारखाना नव्हता. हो. पण ती वीट कुठली. तर त्याचा इतिहास असा आहे. इंद्राने वृत्रासुराचा वध केला. असुर आणि दैत्य याच्यामधला फरक सांगतो. सगळेच राक्षस नाहीत. राक्षस वेगळे आणि दैत्य वेगळे. असुर कोणाला म्हटलं जातं किंवा राक्षस कोणाला म्हटलं जातं? ब्राह्मण कर्मभ्रष्ट झाला की त्याला राक्षस म्हणायचं. आणि ब्राह्मणेतर क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, हे जर कर्मभ्रष्ट झाले तर त्यांना दैत्य म्हणायचं. वृत्रासुर हा ब्राह्मण होता आणि सर्व ब्रह्मकर्म पारंगत होता. सर्व विद्या त्याला येत होत्या. तरीही आसुरी वृत्तीने जीवन जगत होता. म्हणून त्याच्या तपश्चर्याला घाबरून इंद्राने वृत्रासुराचा वध केला. वृत्रासुराचा शिरच्छेद झाल्यानंतर ते शिर हसायला लागलं. इंद्राला वाटलं आपण त्याला वध केला आणि हे हसते. मग ते वृत्रासुर म्हणला, तू माझं कारण नसताना शिरच्छेद केलास की नाही, मी तुला त्रास दिला नव्हता, त्याचं फल म्हणून तुला ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हटलं. घाबरला इंद्र. म्हटलं गाड्या झाले माझ्याकडून, पण आता अभिशाप तरी दे. होईल म्हटलं. इथं विठवून पडून राहा. कालांतराने भक्त पुंडलिक येईल. त्याच्या भेटीसाठी परब्रह्म येईल. त्या परब्रह्माला उभं राहण्यासाठी म्हणून ही वीट पुंडलिक नेमकं तिकडे फेकेल आणि त्याच्यावरती तो उभं राहिला की तुझा उद्धार होऊन जाईल. ती वीट विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवान. भाग्यवंत. आणि मग तिथून भगवंताला नामाभिधान प्राप्त झालं. विठ्ठल. वीचा केला ठोबा म्हणून नाव विठोबा. किंवा त्यालाच पांडुरंग का म्हटलं गेलं तर त्याचा पांढरा रंग ते नको होता. आता माझं असं म्हणणं आहे, तात्या आपण इतकं सुंदर सगळं सांगितलं. भक्त पुंडलिक, आई वडिलांची सेवा, ईश्वरापेक्षा श्रेष्ठ, पुन्हा ईश्वराचं तिथं अस्तित्व. मग तुम्ही म्हणताय जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. हे सगळं झालं. मग आता हे तीर्थक्षेत्र आहे, तर या तीर्थक्षेत्राचं दर्शन भक्त पुंडलिकाचं, पांडुरंगाचं कशा पद्धतीनं घेतलं पाहिजे असं आपली भूमिका आहे. आता काय झालं, पुंडलिकरायांना ज्यावेळेस पुंडलिकराय समोर गेले आणि हात जोडले, दर्शन घेतलं, त्यावेळी पंढऱ्याने सांगितलं काय तुझी अपेक्षा आहे, वर मागतो. पुंडलिकराय हसले आणि म्हणले, अरे मला काय देणार आहेस तू. इथं जर पाहिलं तर हे सगळं नाशवान आहे म्हटले. हे कुठलंही टिकणारं नाही. तू परब्रह्म आहेस, अविनाशी. मग नष्ट होणाऱ्या वस्तू अविनाशी परमात्म्याकडे मागण्यात मजा नाही. मग हसले भगवान. म्हटले तरी माझी इच्छा तू काहीतरी मागावं. काहीतरी मागावं म्हटल्यानंतर पुंडलिकराय काय म्हटले, आता तू उभा राहिलायस नाही, तू असाच युगानुयुगी उभा राहा. अरे वा. आणि असाच उभं राहून जे तुझ्या दर्शनाला येतील, त्या जे कोणी येतील त्या प्रत्येकाचा उद्धार कर. भक्तच नाही, पंचमहापातकी, विश्वासघातकी, ज्याशी यमादिकी गांजेले, ऐशिया पतिताशी करी रे सनाथ, पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा. या सगळ्यांचा उद्धार तो कर. भगवान परमात्म्याने सुरुवातीला नकार दिला. बर. म्हटले तुझ्यासाठी आलोय, तुझ्यासारखे जे भक्त असतील त्यांना मी दर्शन दिलं, पण या लोकांना नाही बाबा म्हटले. तसं म्हटल्यानंतर पुंडलिकराय नाराज झाले. आणि मग घातली लोळ निघा पुंडलिके वाळवंटी, पंढरी पुण्यटाव. जसं एखादं लहान मूल, त्याला आपण जर एखादी त्याने मागितलेली वस्तू नाही म्हटली
तर ते काय करतं, अंग टाकून देतात आणि लोळायला लागतात. लोळायला सुरू हा, करतो. ते कुठं आहे काय त्याचा विचार करत नाही. त्या पद्धतीने पुंडलिकला लोळायला लागल्यानंतर विठुरायाला अंतःकरण कळवळलं आणि मग म्हटले, माग बापा काही आवडते घेई, मज वाटे हृदय घालावा की. काय मला पाहिजे ते माग म्हटले, मी काहीच नाही म्हणणार नाही. पुन्हा पुंडलिकरायाने तीच मागणी मागितली आणि मग विठ्ठलाने सांगितलं, ठीक आहे, तो म्हणतोस त्याप्रमाणे मी तुला देतो, पण माझी एक अट आहे. बरं. आडवा हे भीमा, तारावया देहात्मा, पहिलं थडी हे परमात्मा, मध्ये राहिला पुंडलिको. हा हा. या तिहीचे दर्शन प्राण्या नाही जन्म मरण. भगवंताने सांगितलं, येणाऱ्या प्रत्येकाने अगोदर चंद्रभागेचं स्नान करावं, मग पुंडलिकरायाचं दर्शन म्हणजे पुंडलिका तुझं दर्शन त्याने घ्यावं आणि नंतर माझ्याकडे यावं. अशा पद्धतीने किंवा अशा क्रमाने जर तो आला तर मी त्याला मुक्त करेल. सरळ माझ्याकडे आला तर त्याला मुक्त करणार नाही म्हटले. आता आपण पाहिली ही चर्चा. आता आमच्या भगिनींच्या महिला हरिपाठ मंडळ, जिथं गाव तिथं महिला संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ व गाव वार्ड तिथे संत मुक्ताई जनाई महिला हरिपाठ मंडळ, हेही आम्ही आपल्यासोबत आपण बघत आहात. अशा आमच्या क्रांतिकारी माय माता माऊली भगिनी हे मोठ्या प्रमाणात गावोगावी क्रांती करून चांगला समाज निर्माण करण्याचं आणि गर्भाशयापासून संस्कार ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचे करण्याचं काम सुरू आहे. पुढील रविवारी आता आपण हीच फड परंपरेची ओळख, संत साहित्याची भूमिका आणि आमच्या भगिनींचा हरिपाठ मंडळ पाहूया पुढील रविवारी. रामकृष्ण हरी.